जन्मठेप प्रकरण 9 तटस्थ राजबंदीवानांची पूर्वस्थिती भाग 2. अंदमानीय नीतिशास्त्र. माझ्या शिरतीने माझे ज्येष्ठ बंधूस कोठडीबंदी होऊन चिल्का मागे वर्णन केलेले कात्याकुटचे काम देण्यात आलेले असताना एकदा त्यास अमावास्याचा विकार झाला. पोट दुखत असे. जेवताच खळबळून यावे, पण एकदा खोली बंद केली की पुन्हा संध्याकाळी उघडणार. इतर बंदिवानासही अमांशाधिक आजार झाले म्हणजे त्यास रुग्णालयात नेण्यात येई आणि त्यामुळे मलमूत्र यथाप्राप्त करण्याचे सौख्य त्यास अनुभवता येई. पण आजारीपणात देखील राजबंदी कोठडीतच बंदी असत. त्यास रुग्णालयात नेण्यात येत नसे, जोवर तो अगदी अंथरुणास खिळून पडला नाही तोपर्यंत. आणि कोठडीतही आजारी असता जे एक मडके मिळे ते देखील आजारी असे. आजारीपणाचे प्रमाणपत्र डॉक्टर जेव्हा दुखणे विकोपाला गेल्यावर देतील तेव्हा. त्यामुळे राजबंदीस देहधर्म यथाप्राप्त न करता आल्याने असह्य त्रास होई. अर्थात माझ्या ज्येष्ठ बंधूंना अमांशाचा विकार झाला ही गोष्ट शिपायाच्या, जमादाराच्या, डॉक्टरच्या कानावर घालूनही ती कानात उतरण्यास 2 ते 3 दिवस लागले. पोटात दुखून रेच होऊ लागले. त्यात तो अर्धा कच्चा बंदीगृहीत भात खावायचा आणि छिलका कोठडीत बंद होऊन राहायचे. तेव्हा दुपारी मधूनच रेस होताना त्याचा अवरोध असह्य होऊन खोलीतच रेस करावे लागत असत. पण ती संध्याकाळी उघडताना ती गोष्ट उघडकीस येताच शिव्यागाळ होत. उभ्या बंदीगृहात त्याची चर्चा करून येऊन पुन्हा शिक्षा खाण्याचा किंवा बलात्काराने तो मळ स्वतः साफ करून टाकावा लागण्याचा प्रसंग टाळण्यासाठी त्या कचऱ्याच्या ढिगात रेस करावे आणि बाहेर तो कचरा टाकण्यास जेव्हा सायंकाळी सोडण्यात येई तेव्हा ती घाण स्वतः काही एक बोबाटा न करता नेऊन टाकावी. कित्येक वेळा हातकडीत टांगलेले असताना पोटदुखीचा आणि अमावास्याचा विकार झाला असूनही त्यास 7 दिवस तसेच टाळण्यात येई. त्यावेळी कित्येकदा उभ्यास रेस लागे. दुपारी अवेळी लघवी लागली म्हणजे खोलीतील भिंतीवर कित्येक जण लघवी करत. ही एक दिवसाची वा एका प्रसंगाची गोष्ट नसून वर्षानुवर्षाची होती. अशा घाणीच्या खोलीत आणि तशा गलिच्छ देहस्थितीत राहावे लागे, निजावे लागे. गायी बैलासही मलोमूत्सर्ग यथाप्राप्त करण्यास ते कामास जुंपलेले असतानाही व रात्री बेरात्री अडथळा करणे क्रूरपणाचे समजले जाते. पण राजकारणात वा राज्यक्रांतीत भाग घेणारा मनुष्य त्या पशुसही मिळणाऱ्या स्वातंत्र्यास अपात्र ठरून यथाप्राप्त मलमूत्रोत्सर्ग दुपारी 12 ते 6 आणि रात्री सर्व रात्रभर करण्याचे सौख्य भोगण्याचे धाडस करेल तर शिक्षेस पात्र होय, हे असे अंदमानचे नीतिशास्त्र समजे. अंदमानाच्या बंदीगृही दंडविधानाचे हे नीतिशास्त्र बदलण्यासाठी कमिशनरपर्यंत अर्ज गेले. पण बारेसाहेब म्हणायचे, हे सर्व खोटे आहे महाराज. या जमादारास विचारा, मी कधी अशी पीडा देतो का? हे लोक माझ्याविरुद्ध कट करतात आणि असे खोटे आरोप आणतात. कमिशनर आणि इतर अधिकाऱ्यांनी म्हणावे, पुन्हा खोटे आरोप कराल तर शिक्षा होईल. तुम्ही राजबंदीच नेहमी ओरड करतात, इतर लोक का नाही करत? इतर लोकांना ती पीडा इतकी भोगावी लागत असे. भोगावी लागली तरी सह्या वाटले नाही तरी लाथाबुक्क्यांचा मार आणि कोळच्या जास्तीने बारेसाहेबांविरुद्ध ब्र काढायची सहसा धमक नसे. नैसर्गिक विधीचा हक्क. अखेर परसाकड्याने लघवी लागणे किंवा लागून तिचा अवरोध करणे अशक्य झाल्यावर तरी ती करू देणे हा शिस्तीचा भंग व अपराध नव्हे असे ठरवून घेण्याचा महत्त्वाचा राजकीय हक्क प्राप्त करून घेण्यासाठी हिंदुस्थान सरकारच्या गृहमंत्र्यांपर्यंत चळवळ करावी लागली. हे गृहस्थ एकदा अंदमानास प्रत्यक्षच जेव्हा आले, ती कथा पुढे येईलच, तेव्हा राजबंदीतील काही जणांनी त्यांच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडले. बारी एकदम उलटला. खोटे खोटे म्हणून ओरडला. नंदगोपाल म्हणून एक पंजाबी राजबंदी जेव्हा स्पष्टच म्हणाले की हे पहा, या बंदीगृहातील खोल्यात तुम्ही एकदा प्रत्यक्ष हिंडा आणि तेथील भिंतीच्या कोपऱ्यांचा वास घ्या, म्हणजे तुम्हास कळेल की अवेळी लघवी लागल्याने किंवा रात्रीचे मडके भरून गेल्याने बंद्यांवर भिंतीवर लघवी करावी लागते की नाही, ते तुमचे नाकच आपचे साक्षीदार. या फटकळ बोलण्याने नंदगोपालास जरी चूप रहो म्हणून थांबवण्यात आले आणि बारेने माणसाळलेल्या त्या राजबंद्यातील 1-2 त्या उत्तरास अश्लील आणि असभ्यपणाचा हाजीखोरपणा करण्यास जरी कचरले नाहीत, तरी गृहमंत्र्याने बारेचे गुपचूप कान पिळणे आणि त्यापुढे हा किळसवाणा त्रास कमी झाला. किळसवाणा इतका की वारंवार देहाचा तिटकारा यावा.
स्वाग जुगुत्सा परैरंगश्च म्हणून योगसूत्रात ग्रंथित केलेले सत्य अनुभवास यावे. स्वतः या नंदगोपाळावरही एकदा चाळीत काम करताना मनावरात अशक्य होऊन सर्वांसमक्ष प्रसाकडे होण्याचा प्रसंग आलेला होता आणि ते कृत्य म्हणून केले म्हणून त्याच्याविरुद्ध कागाळी करून बारीने त्यास अपराधी ठरवले होते. पहिला संप. त्या नाना प्रकारच्या छळांचा परिणाम त्यावेळेस असलेल्या राजकीय बंधनांवर निरनिराळा झाला. अर्थात सर्वांचाच हेतू शक्य तितक्या यातना सोसूनही येईल ते काम करावे आणि तुरुंगातील नियम पाळावेत असाच होता. परंतु जेव्हा शारीरिक आणि मानसिक कष्ट असह्य होऊ लागले तेव्हा सर्वांच्याच पुढे जगावे की मरावे हा प्रश्न येऊन पडला. जे फारच थोड्या म्हणजे 5-7 वर्षाच्या शिक्षेसाठीच आलेले होते त्या सर्वांचाच आग्रह होता की त्यांनी धैर्याने सर्व संकटे सोसावी. मात्र ज्यांना इतके दिवस, वर्ष, जीवनाचे जीवनभर सोसावी लागणार होती, ती ते सोसता सोसताच कुठेतरी मरणाचे भक्ष्य व्हावे लागणार हे उघड दिसत होते. त्यांनी मग ती संकटे शोषित मरण्यापेक्षा ती सोसण्याआधीच का मरू नये? या भयंकर प्रश्नाचा, जो प्रश्न त्या स्थितीत तात्विक नसून प्रतिक्षणी प्रत्यक्ष समोर उभा राहत असे, परिणाम राजबंदीच्या 2 टोकांवर 2 विरुद्ध दिशांचा झाला. एका टोकास मागे उदाहरणार्थ वर्णन केल्याप्रमाणे काही जणांचे मानसिक आणि नैतिक धैर्य सुटून वाटेल त्या प्रकारे अधिकाऱ्यांची मनधरणी करून कसे तरी आपण त्या कष्टातून सुटावे अशी प्रवृत्ती झाली. परंतु उलट टोकास असलेल्या इतर तरुणांची मध्यंतरी यातनांनी काही दिवस दबलेली, परंतु यातनांचा आणि अभिभावाचा अतिरेक होताच पुन्हा एखाद्या खाली गेलेल्या प्रज्वलित पोताप्रमाणे वर अधिकच उफाळून उसळलेली तेजस्वीला त्यास मर पण मानभंग करून घेऊ नकोस, मर पण शक्यतोवर झुंजत मर म्हणून चेतवू लागली. मधल्या मनोवृत्तीच्या लोकास विवेक उडाला. जग ध्येयाविरुद्ध जोवर तुझे जगणे होत नाही तोवर शक्यतो राजनीतीचा आश्रय करून जग. पण जर ध्येयाविरुद्ध ध्येयाची अंतिम हानी करूनच जगावे लागत असेल तर मात्र त्वरित मर. कसा तरी जग अशी ज्यांची प्रवृत्ती झाली त्यांनी कोणत्या वर्तनक्रमाचा आश्रय केला हे मागे दिग्दर्शित केलेच आहे. झुंजतच मर आणि विवेकाने मर वा जग अशा उभय पक्षांच्या लोकांनी एकत्र येऊन अखेर त्यांच्या होत असलेल्या छळाचा प्रतिकार नसला तरी प्रतिषेध करायचा म्हणून सक्त कष्टाचे काम करावयाचे नाही म्हणून निश्चय केला. तो प्रथमतः घाण्याचे काम नाकारण्याचे संपात व्यक्त झाला. हाच सेल्युलर बंदीगृहातील राजकीय बंदिवानांचा पहिला संप होय. हा फार लहान होता, परंतु बंदीगृहात आणि बारीसाहेबांच्या छातीवर कटाने संप होणे ही गोष्ट इतकी धाडसाची मानली जात असे की त्या थोड्याशा लोकांनी पण जुटीने कामाचा इन्कार करताच शेकडो बंदिवानात मानसिक खळबळ उडून गेली. त्याच मानाने बारीसाहेबास आपल्या शक्तीचा आणि अधिकाराचा हा अपूर्व उपमर्द आहे असं वाटून तो बंदीपाल अगदी चवताळून गेला. भोळा बिचारा बारी, हा संप म्हणजे उपमर्द म्हणजे काहीच नाही. असले संप आणि उपमर्द त्यास पाहायचे होते त्यावेळेस ते तसे कसे त्याला कळणार. पोर्ट ब्लेअरचा परमेश्वर. बारीसाहेब इतर बंद्यास आणि कधीकधी तर राजकीय बंदिवानासही आपली ती जाड काठी एखाद्या राजदंडाप्रमाणे आपटीत म्हणत असे, देखो रे सालो लोग, दुनिया में एक परमेश्वर बसता है, वो आकाश में रहता है, परंतु पोर्ट ब्लेयर में 2 परमेश्वर रहते हैं, एक आकाश में और एक पृथ्वी पर. बस पृथ्वी पर रहने वाला वो पोर्ट ब्लेयर का परमेश्वर मैं हूँ. ऊपर का परमेश्वर तुम्हें ऊपर फल देगा, पर मैं पोर्ट ब्लेयर का परमेश्वर तुम्हें इधर के इधर ही फल दूंगा. ठीक चलना. तुम्ही माझ्यावरच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे दिल्लीच्या लाटकडे गेलेत तरी मी म्हणेन मी पूर्व दिशा आहे हे ध्यानात धरा. एकदा आम्हास गंमत दाखवण्याकरता आणि सर्व बंदी त्यास कसे थरारतात हे दाखवून आम्हास किंचित दिपवण्याच्या गुप्त इच्छेने त्याने सर्व बंदिवानांच्या जोड्याची लांब ओळी बसवून पेटी ऑफिसर्स आणि सैनिक जमादार उभे असताही एकदम आत घुसून विचारले, क्या रे पेटी ऑफिसर, इस वक्त रात है या दिन? त्या नवशिक्या बंदिवानालाच नव्याने बढती मिळाल्याने अधिकाऱ्याने पेटी ऑफिसरने सांगितले, दिन है हुजूर. बारीसाहेब एकदम चवताळून म्हणाला, नाही रात है. पेटी ऑफिसर म्हणाला, दिन है. तेव्हा बारीसाहेबने रागारागाने त्याच्या त्या जुन्या मुरलेल्या जमादाराकडे वरून गरजला, क्या जमादार, अब दिन है कि रात है? हमको साफ रात मालूम पडती है. जमादार म्हणाला, जी हुजूर, आप तो साफ रात पडती है. तेव्हा बारीसाहेब किंचित कोचून म्हणाले,
तुम तो ठीक बोले, पण तुम्ही त्या नव्या पेटी ऑफिसरला नीट शिक्षण देत नाही, हे तर उघडकीस आले ना. पुन्हा असे झाले तर बघा, नवीन कोणीही पेटी ऑफिसर आला की त्याला हाजी हुजूर आणि क्रूर प्रश्नांचा आधार खरोखरच बारी बाबा मिळेल त्यास हो म्हणत जा म्हणून सक्त आज्ञा देत असे. अशा ऐटीने आजपर्यंत बंदिवानांना चळचळ कापीत ज्याने ठेवले, तो बारी राजकीय बंधवांनी केलेला त्याच्या अधिकाराचा हा लहानसा उपमर्द पाहूनही चिडून गेला, यात आश्चर्य नाही. त्यावेळेपर्यंत राजबंदिवानासही पठाणी अधिकाऱ्यांकडून तो अश्लील शिव्या देवी आणि काम पुरे न झाले तर किंवा राजकीय बंदिवान एकमेकांशी बोलता सधरले गेले तरी देखील ते पठाणी वॉर्डर व पेटी ऑफिसर त्यांच्या ताडकान थोबाडीत उडवून देत. ही गोष्ट त्याच्या कानावर घातली असताही तो उलट हसे. पण तेच राजाबंदी आता एकदम इतके उलटले की शिवीस शिवी आणि एका दोघांनी तर थोबाडीत देण्यास आरंभ केला. काम इन्कार करण्यात ज्यांनी ज्यांनी भाग घेतला होता त्यामध्ये एका दोघांनी तर बारीची देखील शोभा उडवण्याचा आरंभ केला. उदाहरणार्थ एकच गमतीची गोष्ट सांगतो. श्रीयुत एक्स यांना 10 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा होती. हे पंजाबातील एका संभावित घराण्यातील सुशिक्षित आणि अतिशय पापभिरू गृहस्थ असत. यांना प्रथमच जेव्हा घाण्याचे काम देण्यात आले तेव्हा ते सकाळी खोलीत गेले. सरासरी 10 वाजेपर्यंत सावकाश जे होईल ते काम केले. जेवायची घंटा होता स्वारी खाली उतरली. कोलूमधल्या बंद्यास काम पुरे केल्याविना स्नान, जेवण इत्यादी आवश्यक कर्तव्यही कशी नीट किंवा मुळीच करू देत नसत हे पूर्वीच सांगितले आहे. पण श्रीयुतांना त्याचे काय, ते नीट स्नानाच्या पदावर जात, चांगले अंग चोळून स्नान झाले की जेवण घेऊन जेवायस बसत. तोंडावर इतर बंदिवानास शिवीगाळ व हाणाबार करून पेटी ऑफिसरांनी परत कामावर जुंपवलेले देखील असे. श्रीयुतांनाही शिवीगाळ भरपूर मिळतच होती, पण ती आपल्याला नसून दुसऱ्याच कोणास आहे अशा निर्ममत्व बुद्धीने ते सावकाश जेवू लागत. वॉर्डर व पेटी ऑफिसर शिवीगाळ करीत मागे लागतच, चलो काम कर, तुम्हाला बाप करेगा, उठो, इत्यादी इत्यादी. ते थकून हवालदारास आणीत. हवालदार समजाव पाई, पण शांतपणाने श्रीयुत ते समजावून सांगत, हवालदारजी, प्रत्येक घास चावून गिळला तर नीट पचतो, घाईघाईने खाल्ल्याने पोट बिघडते. हवालदार निराश होऊन बारीला घेऊन आला. तुरुंगात बारी आता आहे ही बातमी ऐकताच आता कोणावर तरी कुऱ्हाड कोसळते आहे असे सर्वांस ऐकू येऊन सर्व दचकून राहत. पण बारी आला तरी श्रीयुत जेवतच होते. वारीने बसकन ओरडून विचारले, सर्व बंदिवान गेले का वर? तू कोण मोठा बाजीराव आहेस की काय, अजून जेवतोय? काम पुरे कोण करेल? तुझे हाडे नरम करेल नरम, खूप समजून ऐक. श्रीयुत घास सगळी स्मितवदनाने म्हणाले, मी काय उगाच बसलो आहे का रिकामी की काय? वैद्यशास्त्राच्या मते प्रत्येक घास निदान 10 तरी चावला जावा. पचनक्रियेस खरे म्हटले असता तोंडातून सुरुवात होते. हे वैद्यकशास्त्रीय मत ऐकून अधिकच चिरडीस गेलेला बारी वेडे वाकडे करतच म्हणाला, थांब, तुझ्या अनियमित बेकायदेशीर वर्तनाविषयी उद्या खटला भरतो. श्रीयुत म्हणाले, 10 ते 12 वाजेपर्यंत सरकारने दिलेल्या सुट्टीत या अज्ञान बंदिवानास तुम्ही कामावर जुंपवले, हेच अनैतिक नव्हे का? बारी मनात चपवला. तो 10 ते 12च्या सुट्टीत देखील नियमांविरुद्ध काम तुरुंगात चालू ठेवी. अखेर तुला काय पाहिजे तितके तू घास चघळ, पण जर संध्याकाळी काम न केलेस तर मात्र तुझ्या पाठीची साले वेताखाली सोलवेन, अशी धमकी देऊन आणि सर्व बंदिवानांसमक्ष आपल्या आज्ञेचा असा अपमान केला तरी इतरांप्रमाणे यासही आत्ताच्या आत्ता लाथाबुक्क्याने झोडपता आले नाही. या पाणउतार्याने चरफडत बारी परत गेला. इकडे श्रीयुतांचे अखेर कसेबसे जेवण संपले. पेटी ऑफिसर, हवालदार, वॉर्डर सर्वजणांना हायसे वाटले. त्यांनी त्यांना आणून खोलीत घाणा फिरवण्यासाठी म्हणून कोंडले. प्रार्थनाही केली की आता तरी वैद्यशास्त्राप्रमाणे जेवण संपल्याने काम कसून करा, कारण बंद्यांचे काम अपुरे राहिले म्हणजे बारी प्रथम पेटी ऑफिसर व वॉर्डर यांचीच करारपट्टी काढतो हे विसरू नका. असे चुचकारून ते सर्व पुढच्या बंदिवानास शिवीगाळ करत गेले. थोड्या वेळाने परत येऊन श्रीयुत घाणा एकसारखा फिरवत असतील म्हणून पाहतात तो काय, श्रीयुतांनी एक घोंगडी अंथरून तीवर आपला लंबा चवळा देह यथासुख पसरून आणि दुसरी घोंगडी पांघरून घोरण्यास आरंभ केला आहे. चिडून जाऊन शिव्या देत पेटी ऑफिसर म्हणला, ए सैतान, अरे तुला झाले तरी काय, का माझा जीव घेतोस? आता 12 वाजून गेले, तुझे जेवण झाले, आता तरी उठ. श्रीयुतांनी डोळे उघडले. हळूच हाताने गलका करू नका म्हणून खुणावले. नंतर तोंडाने सांगितले, जमादार, जेवण झाल्याबरोबर घाणा फिरवू लागलो असता खाल्लेले अन्न पचणार नाही.
जेवणानंतर थोडी वामकुक्षी करावी असे वैद्यशास्त्राचे आणखी एक प्रमेय आहे. माझी आजी देखील असेच सांगत असे. सर्व बंदिवान खो खो हसत असले. जमादार चिडला, पण खोली उघडून श्रीयुतास मरण्याइतका धीर न झाल्याने हसणाऱ्या दोघा चौघा बंदिवानांच्या थोबाडात चढवू लागला. संध्याकाळी एवी तेवी अर्धे काम म्हणजे 15 पौंड तेल श्रीयुतांनी पुरे केले. वास्तविक इतरांस दिवसभर खपूनही इतके झाले नसते, पण श्रीयुतांचे शरीर चांगले भक्कम होते. मन कसे होते हे वरील एका चुणक्यावरून वाचकास समजलेच असेल. अंती त्यास कमी कामाविषयी शिक्षा झाल्या, कमी खाण्यावर ठेवले. शेवटी सुपरिटेंडंटने करार केला की 3 दिवस पुरे काम कराल तर तुम्हास कोलूमधून काढू. त्याचप्रमाणे श्रीयुतांनी वैद्यकशास्त्रीय नियमास तेवढ्यापुरता निरोप देऊन ते काम 3 दिवस पुरे केले. पण इतके नफते घेतलेले पाहताच बारीने पुन्हा कुरघोडी करण्याचा आरंभ करून करार तोडून त्यास घाण्यावर धाडले. तेव्हा त्यांनी साफ सांगितले, काम करत नाही जा, बैल नाही, आम्ही मनुष्य आहोत. इथूनच पहिल्या संपास आरंभ झाला. राजबंधूंची दृष्टी फिरून ते संपापर्यंत येऊन ठेपल्याने बारी देखील मनातल्या मनात किंचित दचकला होता. जे राजबंदी संपात समाविष्ट झाले त्यांच्यावर शिक्षांचा भडीमार सुरू करण्यात आला. 8 दिवस हातकडी, बेडी, कोठडी बंदी इत्यादी नियमित शिक्षा झाल्या तर झाल्याच, परंतु नियमाविरुद्ध शिक्षाही ठोठावण्यात येऊन वरील श्रीयुतांसारखे जे अगदी निधड्या छातीने वागत त्यांची गुरमी जिरवण्यासाठी 10-10, 12-12 दिवस कांजीविना दुसरे खाण्यासही देण्यात येत आले नाही. तुरुंगात 10-10, 12-12 दिवस कांजीविना दुसरे खाण्यासही देण्यात आले नाही. तुरुंगात 10 दिवस कांजीवर बंदिवानास ठेवण्याचा नियम नाही, पण त्यास असे नुसत्या 2-2दा 3-3दा दिलेल्या पेजवर ठेवून त्यांची शक्ती कमी झाली असता ते मनानेही दुर्बळ होतील अशा आशेने त्यास छळण्यात येऊ लागले. ही शिक्षा देण्यात येई, पण बंदिवानांच्या शिक्षापत्रात ती लिहिली जात नसे. पुढे जेव्हा तिकडे हिंदुस्थान सरकारकडून एक मोठे अधिकारी शोध करावयास आले, तेव्हा राजबंद्यांनी हे अनैमिक पीडन त्यांच्या दृष्टीस आणून दिले. बारीने हे खोटे आहे हे शिक्षापत्रकावरूनच सिद्ध केले आणि त्या अधिकाऱ्यांनी करवून घेतले. पण या सहबंदिवानांनी शपथेवर असे सांगितले आहे की एका बाजूला त्यास बेजेवर ठेवून दुसरीकडे ते विरुद्ध जात असता कोयनेलचे घोटचे घोट त्यांच्या घशात ओतले जात. त्यामुळे चक्कर येऊन पोटात आग होऊन त्यास फारच त्रास होईल. पण या सर्व त्रासाने संपवाले हरत नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांचा हा एकोपा आणि धैर्य पाहून इतर बंदिवानांवरील बारीचा अमानुष धाक उडत चालला आहे हे ओळखून अखेर आता आम्ही तुम्हास स्कूलवर वारंवार धाडणार नाही. इतकेच नव्हे, पण इतर बंदिवानांप्रमाणे तुम्हासही तुरुंगाच्या बाहेर प्रदेशात काम करण्यास सोडण्यात येईल असेही आश्वासन देण्यात आले. राजकीय बंदिवानास तुरुंगाबाहेरील बंदिवान जे सांगत त्यावरून बाहेर पुष्कळ स्वतंत्रता आहे असे ठाऊक होते. त्या व्यतिरिक्त आपला बाहेर जाण्याचा अधिकार एकदा मान्य करून घेतला म्हणजे मग ओघानेच 5 वर्षानंतर स्वतंत्र काम करण्याचा आणि 10 वर्षानंतर तिकीट घेऊन घर करून राहण्याचा अधिकार मिळण्याचेही सुतोवाच केल्यासारखे होईल असे जाणून कसेबसे बाहेर पडावे असे राजबंद्यास साहजिकच वाटे. तेव्हा काही लोकांस तरी 1 वर्ष तुरुंगवास भरल्याने नियमाप्रमाणे बाहेर सोडण्यात येणार आहे हे ऐकून संपाचा एक उद्देश सफल झाला असे मंडळी समजली आणि संपातून एक एक करून निघून कामावर जाऊ लागली. थोड्याच दिवसांत काही मंडळी बाहेर काढण्यात आली. खाडीमध्ये छाती मांड्या एवढ्या चिखलात उतरून चिखल भरून देणे, रस्ते झाडणे, नारळ वाहणे अशी त्यांची कामे देण्यात आली. कित्येकास गाडीत झोपण्यात आले. बंदी अंदमानामध्ये गाडीमध्ये सरकारी अधिकारी बसतात आणि ती ओढण्यास बैल, घोडे इत्यादी पशूस लावले असता होणारा खर्च टाळता यावा म्हणून बंदिवानास लावतात. एकसारखी दौडीने ती गाडी ओढत नेताना आणि मोठमोठ्या चढणीवरून धापा टाकीत ती गाडी ओढताना आणि चलो साला कैसा चलाता है म्हणून वर शिव्या खाताना बंदिवान वारंवार इकडे तिकडे पाहण्यात येत. ही रीत न आवडून बंदिवानांकडून आपली गाडी खेचून न घेणारे 1-2 इंग्रजी अधिकारी मला माहीत आहेत, पण ती गाडी खेचण्यास साफ नाकारणारे बंदिवान मात्र कोणास माहीत नव्हते. तथापि बारीच्या कुशाग्र नसल्या तरी लढ्याद्र बुद्धिमत्तेने तेही सर्वांच्या दृष्टीस आणावले. कारण राजबंदी किती खट्याळ आहेत ते सुपरिटेंडंटच्या मनावर बिंबवण्यासाठी त्यांना त्यांच्यातील एका दोघांना मानी आणि धीट गृहस्थासच बाहेर गेल्यावर गाडीत जुंपवण्याचे बारीने हवालदारांकडे सांगून ठेवले.
अर्थातच गाडी ओढा म्हणताच त्या निर्भीड लोकांनी माणसांची गाडी ओढण्यास आम्ही बैल नाही म्हणून उत्तर दिले. बारी लगेच सुपरिटेंडंट म्हणला, "पहा हे खटाळलो, तुरुंगात म्हणतात बाहेर काढा, आम्ही आता कोलू करणार नाही. बाहेर काढले तर म्हणतात गाडी ओढणार नाही. आता अशा सभ्य लोकांसाठी मी निर्दोष असे काम तरी कुठून आणू? आणि यांना जर त्याच्या घराण्यावरून मी दुसऱ्या सुलभ असभ्य कामावर नेले, तर इतर बंधूंवर नाही का या पक्षपाताविषयी मला दोष देणार?" परंतु हेच पापभीरू बारीसाहेब मनात आले तर ज्या बंद्यांना 4 अक्षरही येत नसत, मग ते दरोडेखोर असले तरी त्यांना हे कार्यालयात आपल्या बंगल्यावर देखील आरामाची कामे देत. इतकेच नव्हे, पण या राजकीय बंदिवानातच त्यांच्या कच्चपी जे लागले होते आणि हाजीहाजी करू शकत, त्यासही नुसते बसवून ठेवण्यास गुपचूप आज्ञा या बारीसाहेबांनी सोडलेल्या असत. तेथे त्यांच्या या पक्षपाताच्या पापाचे भय मुळीच वाटत नसे. बारीसाहेबांची पक्षपाताची व्याख्या म्हणजे ज्यावेळी त्यांच्या पक्षाचा पात-पतन होण्याचा संभव दिसतो तो पक्षपात. मी तुरुंगात ज्यावेळी येऊन पोचलो त्यावेळेपर्यंतच्या राजकीय बंदिवानांच्या वृत्तांताचा सारांश वर दिला आहे. हा सर्व वृत्तांत मी आल्याचे महिन्याच्या आत बाहेरच मला कळवण्यात आला. राजकीय बंदिवानात काही लोक संपाच्या धोरणाच्या प्रामाणिकपणे विरुद्ध होते. काही जे बारी म्हणेल तसेच म्हणायचे असे व्रत धरलेले. त्यांच्याकडून बारीने राजकीय बंदिवानात फूट पाडण्यास आणि संप करणे ही आपण मोठी चूक केली. ज्यांनी अधिकाऱ्यांना शिवीला शिवी आणि उर्मटपणास उर्मटपणाचे वर्तन आरंभले त्यांचे ते करणे अत्यंत निंद्य होते. तो असभ्यपणा होता इत्यादी चर्चा करण्यास आरंभ करावला. साहजिकपणेच या विषयावर माझे मत काय ते काढण्यास राजबंदीचाच नव्हे तर बारीसाहेबांचाही आटोकाट प्रयत्न चालला. सरासरी 8-15 दिवस मला वरच बंद ठेवल्यावर खालच्या चाळीत दिवसा काम करण्यास आणले आणि प्रथम मागे वर्णिलेले चिलका कुटण्याचे काम दिले. वास्तविक चिलका 2 व दीड पौंड देण्यात येतो, पण मला प्रथमच 1 पौंड देण्यात आला. ही मजवर विशेष कृपया होय, असे बारीने मला माझ्या योग्यतेवर असे गोडसे व्याख्या देऊन सांगितले. ते जरी दयाळूपणाचे असले तरी माझ्या हातात ती नारळाची सुकलेली कवची मऊ लागावीत इतके मार्दव काही त्या दयेत असणे शक्यच नव्हते. केव्हा कुठून कुठून माझे हात सोलून निघाले, स्नायू सुजून दुखू लागले, तळहातास मोठे मोठे फोड येऊन आणि तसेच कुटावे लागून रक्त वाहू लागले. मी सुपरिटेंडंटस तो हात दाखवून म्हणालो, "काम बदलता येणार नाही का? निदान काही दिवस बंद ठेवावे हे काम." त्याने एक वाक्यात, "तसे सगळ्यांचेच होते. तुम्हास 1 पौंड चिलका दिला, 2 दिला नाही, हीच सरकारची कृपा समजा," असे उत्तर दिले आणि ते चालते झाले. अर्थातच चिलका तसाच कुटावा लागला. मी तसा कुटून काढलेल्या आणि बांधून दिलेल्या काथ्याच्या जुड्यांवर कित्येक वेळा ते रक्ताचे थेंब पडलेले असत. पण तो पौंडभर आहे की नाही हे पाहण्याच्या धांदलीत तो कुटणाऱ्याच्या हाताच्या रक्ताने वाकलेला आहे की नाही हे पाहण्यास बारीसाहेबास वेळ मिळत नसे. तथापि प्रत्येक संध्याकाळी येऊन बारीसाहेब माझ्याशी इंग्रजीमध्ये 10-5 मिनिटे बोलल्याविना जात नसत. त्याच्या बोलण्यात लवकरच तेथील राजबंदीवानांच्या वर्तनाचा उल्लेख येऊ लागला. एका राजबंदीची माहिती तर काय, पण नुसता नमस्कारही दुसऱ्यास पोचवण्याचा इतरांना सक्त निषेध करण्यात आला होता आणि तसे करताना कोणी धरले गेल्यास त्यास वॉर्डरकीवरून काढून व 8 दिवस कोलूत धाडून ठेवण्यात येत असे. परंतु त्याच राजबंद्यांची माहिती बारीसाहेब मात्र इतरास वाटेल तशी पोचवू शकत. पण वाटेल तशी म्हणजे त्यास त्यांच्यात पाटापूट पाडण्यास उपयुक्त होईल अशी. बारीसाहेबास माहीत होते की त्यांनी काही केले तरी मला राजबंद्यांची मागची माहिती मिळाली होती. तेव्हा आपली बाजू तरी का ना मांडा म्हणून बारीसाहेब ते सांगत. त्यात मुख्य पालुपद म्हणजे हे लोक त्यांच्या कच्चेपी लागलेले असत. त्यांची भरपूर स्तुती आणि जे संपात भाग घेऊन कामगारातही स्वतःचा स्वार्थ, व्यर्थ अवमान वा शिवीगाळ सहन न करता अधिकाऱ्यांशी निर्भयपणे वागत त्यांची मनमुराद निंदा आणि 2 हेतूंपासून अनुमानित होणारी मुख्य गोष्ट की माझ्यासारख्या शिक्षित आणि प्रख्यात व्यक्तीने त्या मूर्ख, अशिक्षित आणि सभ्य लोकांच्या नादी लागू नये यातच माझे कल्याण आहे हे निक्षून सांगणे. अशा बऱ्याच वेळा झालेल्या संभाषणात मी शक्यतो मौन धरले. पण केव्हा केव्हा आपल्या बांधवांची निष्कारण वाटेल ती निंदा ऐकून केवळ कोणाची कृपा संपादन करण्याकरता तोंड देखलेपणा होकार भरणे मला असह्य होय आणि बारी तर नुसत्या मौनाने समाधान न होता विचारे सुटे. तुम्हाला काय वाटते? सांगा, सांगा. एकच उदाहरण द्यायचे म्हणजे मागे ज्या श्रीयुत यांची जी माहिती सांगितली त्यांचे संपातील सडेतोड वर्तन हे असभ्य होते असे म्हणून त्याला वेड लागले आहे, तो हीन कुलातील मनुष्य आहे, असे बारी मला आग्रहाने सांगू लागले.
इतकेच नव्हे तर मधाचे बोट लावून मला म्हणाले, तुमच्यासारख्या सुशिक्षित मनुष्यास याविषयी काय वाटते हे मला ऐकावेसे वाटते, सांगा. वेळ लागलेल्या मनुष्याविना असे कोण वर्तन करेल का? तेव्हा न राहून मी स्पष्टपणे सांगितले, जरी माझी आणि तुम्ही म्हणता त्या राजवंतिके कोणाची ओळख अजून झाली नाही, तरी तुम्ही सांगितलेल्या वृत्तांतावरूनही त्यात मला मतिभ्रष्टता वा असभ्यता याचा लवलेशही दिसत नाही. कष्ट असह्य झाल्यावर किंवा नियमाविरुद्ध अधिकाऱ्यांनी पीडा देण्यास आरंभ केल्यावर राजबंधनास काय किंवा इतरास काय संप करून त्याचा प्रतिषेध करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणता मार्ग सहज सापडणार आहे? तुम्ही काही सांगितले तरी श्रीयुत हे चांगले कुलीन दिसतात. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लुच्चे अगर खरडे घासे ते नाहीत. माझे हे उत्तर ऐकून बारीसाहेब लाल झाला. पण कसेबसे त्या दिवशीचे संभाषण संपवून मजवर परिणाम करण्याकरता त्याने दुसरेच एक नाटक दुसऱ्या दिवशी करवले. ज्या राजकीय बंदिवानास बाहेर कामास जाण्यात येत असे, ते 11 वाजण्याच्या सुमारास परत जेवायला बंदीगृहात आलेले होते. त्यास मी जेवायला बसलो होतो तेथेच जेवण घेण्यास बोलावले गेले. त्यांनी पुरती स्नाने देखील केली नव्हती. त्यांचे कपडे आणि अंग चिखलाच्या पाट्या भरून वाहत वाहता उडालेल्या चिखलाने गदळ आणि घाणेरडे झाले होते. तसेच त्यास उभे केले. इतक्यात बारीसाहेब आले आणि मजकडे उर्मटपणे पाठ फिरवून मोठ्या रागाने काठी आपटत त्या टोळीस म्हणाले, काय रे, आज तुम्ही जमादाराने सांगितल्या तितक्या चिखलाच्या पाट्या का फेकल्या नाहीत? हे पहा, हड्डी मोडून टाकेन. देखो जमादार, आज दोपहर में भी ये लोग सब काम नहीं करेंगे तो मेरे सामने लाओ. इन सालों का वेत लगा के फाड़ डालेगा. अशी अश्लील भाषा वापरीत मला जसे काय तेव्हाच पहिले असे दाखवून वळून तो बंदीवान मला म्हणाला, हे पहा सावरकर, या लोकांच्या तुम्ही नादी लागू नका. ही भिकारडी माणसं आहेत. तुम्ही शिकलेले आहात. यांचे काय 8-10 वर्ष भरून हे आता घरी जातील. तुमचे तसे नाही. तुम्हाला 50 वर्ष शिक्षा आहे आणि तुम्ही राजकीय बंदी नाही. तेव्हा यांच्याशी नुसते बोलणे चालणे ठेवल्यासही तुमची हानी होईल. तुम्ही आपले स्वतःचे तिकिटाकडे पाहून स्वतःपुरती चिंता पहा. तुम्ही सर्व ऐकले का? परंतु मी त्या प्रश्नास काहीच उत्तर न देता रागावलेला दिसत जेवण कर हे पाहून जरा उसळलेले बारीसाहेब म्हणाले, पहा, यात तुमचेच हित आहे. तुम्ही राजबंदी नसून या इतर चोरापोरांसारखेच एक साधारण पापी आहात. असे पुन्हा पुन्हा बजावीत निघून गेले. मी राजकीय बंदीवान नाही हे त्या दिवशी मला प्रथम कळले. हे मला पटावे म्हणून किती वेळा बारीने सुपरिटेंडंटने इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोखले असेल त्याची गणती नाही. बारीसाहेब गेले. माझ्यासमोर राजबंदीवानास ती धमकी दिल्याने आपणासही अशा शिव्या आणि धमक्या आणि हाणमार सोसावी लागेल असे वाटून मी दबून जावे म्हणून बारीने हे प्रत्यक्ष वस्तुपटी उदाहरण मला दाखवले होते. ते पाहून मला त्या राजबंद्यांची दया आली. आपणासही दुःखे सोसावी लागतील हे कळले, पण त्याचा परिणाम दबून जाण्यात न होता यांच्यावर हे अपमान सहन करण्याची पाळी आपणावरही यावी म्हणून यांना उन्हाळ भिकारडे म्हणून टोमणे मारले जात असता मी त्या भिकारड्या अशिक्षितांच्या पंक्तीत आहे हे जाणून त्यांचे मानसिक दुःख कमी होईल आणि ते टोमणे आहेत म्हणूनही फोल ठरतील असे वाटले. त्यांच्याशी बोलण्याने मला शिक्षा मिळेल हे माहीत असूनही तेथील राजबांधवातील लोकांस प्रथमच मी तेथे प्रत्यक्ष भेटू शकलो असल्याने मी नीट पुढे झालो आणि त्यास त्यांची नावे विचारली. त्यांची म्लान वदने पाहून मी म्हणालो, माझ्यासमोर तुम्हास तो बंदीपाल अश्लील भाषा बोलला म्हणून तुम्ही मनात संकोच करू नका व धीर खचू देऊ नका. आज ते तुम्हास भिकारडे म्हणत आहेत, उद्या मला म्हणतील. हा अपमान तुमचा नसून तुम्हास असले दुःशब्द जो बोलतो त्या स्वतःचाच असा अपमान करून घेतो. आज आपण आवश आहोत. आज आपला या जगतात अपमान होईल. पण असाही एक दिवस क्वचित येईल की अंदमानाच्या याच कारागारात राजबंदीवानांचे पुतळे उभारले जातील आणि येथे हिंदुस्थानाचे राजबंदीवान राहत असत म्हणून हजारो लोक यात्रेस लुटतील. माझ्या या भाषणाचा कष्टपीडित संत्रस्तापैकी कोणासही फारसा अर्थ कळला दिसला नाही. निदान मला तरी ते विचार प्रदर्शित करताना स्वतःचे जे तेज मनात संचारले वाटले आणि निराशा मावळतीशी भासली, तसेच त्यांच्या मुद्रेवर काहीच विशेषचे भाव प्रकट झाल्याचे दिसले नाही. केवळ एक जण मात्र जरा चमकल्यासारखा होऊन म्हणाला, तुम्हाला खरेच का असे वाटते? क्वचित असे होईलही, निदान झाले पाहिजे. इतक्यात पेटी ऑफिसर आणि वॉर्डर ओरडत येऊन, अये बाबू, तुमको क्या हुआ? तुम्हाला त्यांच्याशी बोलताना बारी पाहिल तर आमचा जीव घेईल. चलो, आम्ही तुमची फार मर्यादा ठेवतो, पण असे कराल तर देखो, असे म्हणत मला ओढून घेऊन कोठडीत बंद करता आला. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही वाणी सत्य ठरली.
30 डिसेंबर 1943ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्याने अंदमानावर स्वतंत्र हिंदुस्थानचा ध्वज फडकवला. त्यावेळी त्यांनी तेथे पूर्वी शिक्षा भोगीत असलेल्या स्वातंत्र्य सैनिकास मानवंदना दिली. स्वतंत्र भारत शासनाने 7व्या चाळीतील क्रमांक 42च्या खोलीत वीर सावरकरांचे छायाचित्र लावून तेथे त्यांचे छोटेसे स्मारक केले आहे. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान शास्त्री यांनी त्यास वंदन केले. प्रकरण 9 संपले.